नमस्कार, मी हर्षाली हितगुजे. आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो. आणि आजचा आपला विषय आहे डायबिटीज कॉम्प्लिकेशन्स व आयुर्वेद. आणि यावर चर्चेसाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर विद्याधर गिरी. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. डॉक्टर विद्याधर गिरी 30 वर्षांपासून आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतायत आणि 15 वर्षांपासून औषधमुक्त जीवनावर कार्य करतायत. आणि त्यासाठी वर्तमानपत्रात लेख अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्याने देखील दिलेली आहेत. 2015 पासून डायबिटीज मुक्त भारत या अभियानामुळे आजपर्यंत हजारो लोक डायबिटीज मुक्त झालेत. सध्या लहान मुलांमध्ये होणाऱ्या टाईप 1 डायबिटीजवर त्यांनी संशोधन केलं असून त्यातून अनेक जणांना त्याचा फायदा झालाय. हृदयविकार, किडनी, थायरॉइड, कॅन्सर, पीसीओडी, पीसीओएस, इनफर्टिलिटी, संधिवात इत्यादी बऱ्या न होणाऱ्या आजारांवर विशेष संशोधन आणि अशा अनेक रुग्णांना औषधमुक्त जीवनाचा लाभ त्यांनी करून दिलाय. महाराष्ट्रातील पहिले 100 बेडचे आयुर्वेदिक व मॉडर्न उपचार असलेले इंटिग्रेटेड हॉस्पिटल आहे, जिथे डायलिसिस, आयसीयू, ऑपरेशन थिएटर इत्यादी सर्व आधुनिक सुविधा असून या ठिकाणी सर्व प्रकारच्या आजारांसाठी आधुनिक आयुर्वेदिक उपचार देखील केले जातात आणि यासाठी मेडिक्लेमचा फायदा सुद्धा मिळतो. औषधमुक्त जीवन कसं साध्य करावं यासाठी डॉक्टर विद्याधर गिरी या त्यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यावर डायबिटीज व औषधमुक्त जीवन, हृदयविकार व आयुर्वेद, संधिवात व आयुर्वेद, पीसीओडी, पीसीओएस, वंध्यत्व व आयुर्वेद इत्यादी अनेक विषयांचे माहितीपर व्हिडिओ व लाईव्ह वेबिनार आहेत. आयुर्वेदातील ॲडव्हान्स उपचाराबद्दल जाणून घेण्यासाठी डॉक्टर विद्याधर गिरी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता विषयाकडे वळूयात. तर डॉक्टर, सगळ्यात पहिला प्रश्न, डायबिटीजमुळे रुग्णांमध्ये नेमके कोणते कोणते कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात? कसं आहे, आता हे कॉम्प्लिकेशन्स डायबिटीजमुळे निर्माण होत आहेत का डायबिटीजच्या औषधांमुळे निर्माण होत आहेत, हा सगळ्यात मोठा सध्या प्रश्न आहे. कारण जर का आपण असं म्हणत असू की कॉम्प्लिकेशन्स हे डायबिटीजमुळे निर्माण होत आहेत, तर मग 15 वर्षापासून जेव्हा पेशंट्स तुमच्याकडे म्हणजे म्हणतो ना 15-1 वर्षांनी 10 वर्षांनी जर का काही म्हणजे पाय कापण्याची पाळी येत असेल किंवा डोळे जात असेल, रेटायनोपॅथी होत असेल किंवा जर का किडनी फेल्युअरसारखे प्रॉब्लेम क्रिएट होत असतील, तर 15 वर्षापासून पेशंट तुमच्याकडे कशासाठी येत होता? म्हणजे फक्त साखर मॅनेज करायसाठी येत होता का फ्युचर कॉम्प्लिकेशन्स मॅनेजमेंटसाठी येत होता? हा सगळ्यात मोठा तिथे प्रश्न निर्माण होतो. मग त्याच्यामुळे म्हणजे म्हणतो ना की आता जर का एक म्हणजे पेशंट जर का एक एक्झाम्पल बघितलं तर एक 2016 साली त्याला डायबिटीज डिटेक्ट झाला आणि त्यानंतर मी हार्डली 2-2.5 वर्षामध्ये त्याला डोळ्याला म्हणजे दिसायचा प्रॉब्लेम झाला. त्यावेळेला डोळ्याच्या डॉक्टरला दाखवलं तर पडद्यावर सूज आलेली डायबिटीज रेटायनोपॅथी. आता 2-2.5 वर्षामध्येच कसं काय डायबिटीज रेटायनोपॅथी होईल? आता ह्या गोष्टीकडे जर का आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जर का बघितलं तर आजकाल म्हणजे ह्याच पेशंटमध्ये असं नाही, बऱ्याच पेशंटमध्ये असं होतं की त्यांना मेटफॉर्मिनच्या रिॲक्शन्स असतात किंवा आणखीन काही डायबिटिक मेडिसिन्स आहेत त्याच्या रिॲक्शन्स असतात आणि त्यामुळे पोटामध्ये पित्ताचं प्रमाण वाढायला लागतं, ॲसिडिटीचा प्रॉब्लेम क्रिएट होतो, पोटाचं पचन बिघडायला सुरुवात होते. आणि ह्याच्यामधून मग होतं कसं की ही हीट जेव्हा वाढायला लागते, मग आयुर्वेदाने कसं सांगितलेलं आहे की पित्त वाढायला लागलं तर त्याचा डोळ्यावर परिणाम होणार आहे. कारण डोळा हा पण पित्तापासून, तेजापासून बनलेला आहे आणि त्याच्यामुळे डोळ्यांच्या ठिकाणी हीट वाढायला लागते. त्याच्या मागच्या ज्या काही ब्लड वेसल्स असतात, बरोबर ना, त्या ब्लड वेसल्स डॅमेज व्हायला सुरुवात होते. त्याच्यामध्ये मग हीट वाढल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढायला लागतं, कोलेस्ट्रॉल लिकेजचा प्रॉब्लेम येतो, पडद्याला सूज येते. म्हणजे ह्या सगळ्या कॉम्प्लिकेशन्स नक्की म्हणजे डायबिटीजच्या होत्या का मेडिसिनच्या होत्या? तर माझ्या दृष्टीने बघायला गेलं तर त्या मेडिसिनल कॉम्प्लिकेशन्स होत्या. कारण म्हणजे त्याला म्हणजे मेडिसिनमुळे हीट निर्माण झाली, ॲसिडिटी वाढली आणि त्याच्यामुळे डोळ्यावर परिणाम झाला. आता अशा वेळेला जेव्हा प्रचंड हीट वाढलेली असते त्याच्यामध्ये तुम्ही जर का अँटीव्हेजेफसारखी इंजेक्शन्स दिली तर ती उलट नुकसान करण्याची शक्यता जास्त असते. आणि त्या पेशंटच्या बाबतीत तसंच झालं. त्यांनी इंजेक्शन घेतल्यानं त्याचा म्हणजे विजन गेलं आणि मग त्याच्यानंतर त्याला आणखीन एक 6 महिन्यांनी त्यामध्ये क्रिएटिनिन लेवल वाढायला सुरुवात झाली. नंतर मग तो पेशंट किडनी फेल्युअरमध्ये गेला आणि मग त्यानंतर तो माझ्याकडे आलेला होता. म्हणजे एकूणच हे सगळं प्रकार जर का बघितले तर मग शरीरामध्ये वाढलेली हीट त्याच्यामुळे काय होतं की शरीरामध्ये जे काही प्रोटीनचं पचण्याचं जे प्रमाण आहे म्हणजे किंवा प्रोटीन मेटाबॉलिझम आहे ती कुठेतरी बिघडते आणि क्रिएटिनिन तयार व्हायला सुरुवात होते. आणि मग क्रिएटिनिन तयार झाले की लगेच किडनी फेल्युअर. अरे त्याला युरिन जर का बरोबर होत असेल तर त्याचे किडनी कशी काय फेल असेल? म्हणजे बेसिकली इथे प्रोटीन मेटाबॉलिझमकडे लक्ष ठेवण्याची गरज असते. आणि प्रोटीन मेटाबॉलिझम का होतं तर हीट वाढलेली आहे. म्हणजे जर का त्या प्रॉपर हीटवर काम केलं असतं तर तो पेशंट नंतर म्हणजे किडनी फेल्युअरकडे किंवा किडनी म्हणजे मेनली किडनी ही शटडाऊन होत असते. कारण कसं असं एक ठराविक ती हीट वाढत गेली की ती हीट वाढत गेल्यानंतर मग होतं कसं की किडनी काम करायचंच बंद करून देते. म्हणजे त्या गरमीमध्ये किडनी काम करू शकत नाही आणि मग त्याच्यामुळे मग पेशंटच्या अंगामध्ये पाणी साठायला लागतं आणि त्यावेळेला डायलिसिसची गरज असते. पण आजकाल काय करतात की नुसतं क्रिएटिनिन जरी वाढायला लागलं, 6-7च्या पुढे गेलं की लगेच बाबा त्याला डायलिसिसकडे घेऊन जातात, किडनी फेल म्हणून. आणि जर का किडनी फेल होत असती तर
आमच्याकडे जे काही अनेक पेशंट आज डायलिसिस मुक्त झालेले आहेत ते कसे काय मुक्त झाले असते. तर त्या हिशोबाने जर का बघायला गेलं तर हे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत, मी जेव्हा एकूण सगळं बघतो तर त्यावेळेला मी जेव्हा आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून या सगळ्याकडे बघतो तेव्हा मला असं जाणवतं की हे सगळे कॉम्प्लिकेशन जे आहेत ते डायबेटिक्स कॉम्प्लिकेशन नसून हे मेडिसिनल कॉम्प्लिकेशन्स आहेत. आणि त्यामुळे म्हणजे कुठेतरी याच्या वेगळ्या पद्धतीने विचार केला तरच आपण या कॉम्प्लिकेशन्सकडून वाचू शकतो. अन्यथा मात्र म्हणजे 10-15 वर्षातच म्हणजे अनेक प्रकारच्या कॉम्प्लिकेशन्समध्ये जाऊन पेशंटचं म्हणजे म्हणतो ना लाईफ एकदम वर्स होऊन जातं. त्यामुळे नक्की आपण डायबिटीस मॅनेज करतोय का काय मॅनेज करतोय हे आपण बघणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर. डॉक्टर, डायबिटीस न्यूरोपॅथी म्हणजे नेमकं काय असतं? आता कसं असतं की हातापायाला जळजळ व्हायला लागली तर त्याला आपण म्हणजे डायबिटीस न्यूरोपॅथी असं म्हणतो, बरोबर ना. म्हणजे बेसिकली आता समजा एक पेशंट माझ्याकडे 56 वर्षाचे गृहस्थ आले होते. आता त्यांना 15-16 वर्षापासून डायबिटीस आणि त्यानंतर एक 5 वर्षामध्येच त्यांच्या पायाला जळजळ चालू झाली, बरोबर. 5 वर्षामध्ये त्यांच्या पायाला जळजळ झाली. आता बऱ्याच जणांना माहीत नाही की मॉडर्नमध्ये न्यूरोपॅथीसाठी उपायच नाही. आता बरेच जण म्हणतील अरे उपाय नाही, मग इतके दिवस करतात ते काय करतात? काही नाही, म्हणजे B12ची इंजेक्शन्स दिली जातात बेसिकली. त्यानंतर म्हणजे काय म्हणतो की म्हणजे सेंट्रलाइज पेन ब्लॉकर म्हणजे प्रेगाबोलिन, गॅमाबोलिन किंवा म्हणजे अँटी काय म्हणतो डिप्रेसिव्हची जी ड्रग्स आहेत ते दिले जातात आणि त्याच्यामधून फक्त पेन्स कमी करण्याचा प्रकार केला जातो. म्हणजे बेसिकली झालेलं कसं असतं की तुमच्या ज्या काही ब्लड वेसल्स आहेत म्हणजे गोळ्यांचा जेव्हा 4-5 वर्ष तुम्ही गोळ्या खाता त्यावेळेला शरीरामध्ये हीट वाढायला लागलेली असते आणि त्याच्यामुळे ब्लड वेसल जे आहेत किंवा त्या गोळ्यांचं जे विष म्हणजे आता मॉडर्न म्हणजे काय म्हणतो की संशोधनाने हे सिद्ध झाले तुम्ही कुठलीही गोळी म्हणजे जी काही केमिकल आहे त्याला शरीर विष बांधतं. तुम्ही ती खाल्ल्यानंतर मग ती शरीर त्याला डिस्ट्रॉय करायला बघणार आहे, म्हणजे ॲसिडिटी वाढणार आहे. ती गोळी त्यातून जर का काही पचून तुमच्या लिव्हरकडे आली तर लिव्हर पण त्याला डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करतं आणि असं केमिकल जेव्हा तुमच्या ब्लड वेसल्समधून जात असतं त्यावेळेला ते तुमच्या ब्लड वेसल्सला डॅमेज करायला लागतं. आणि मग पायाच्या ब्लड वेसल्स ज्यावेळेला डॅमेज होतात त्यावेळेला तिथल्या नसांना जो सप्लाय असतो तो डॅमेज व्हायला सुरुवात होते. नसांचं कवरिंग जे असतं ते डॅमेज व्हायला लागतं, नसा उघड्या पडतात, हातापायाला जळजळ व्हायला सुरुवात होते आणि हळूहळू काय होतं त्या ब्लड वेसल्ससुद्धा तिथल्या डॅमेज व्हायला लागतात. आणि त्यामुळे एखाद्या पार्टला म्हणजे त्या पेशंटच्या बाबतीत असं झालं होतं 15 वर्षापासून डायबिटीस, त्यानंतर हातापायाला जळजळ झाली, असेच टेम्पररी पेन्स कमी करण्याचे नुसते टेम्पररी उपाय करत गेले आणि त्याच्यानंतर मात्र त्याचं एक म्हणजे अंगठ्याजवळचं जे बोट होतं ते काय झालं काळं पडायला सुरुवात झाली आणि मग ते बोट मग काळं पडायला सुरुवात झाली. आता तिथे मग गँग्रीन झाला, म्हणजे आता ब्लड सप्लाय नाही आहे म्हणून मग ते बोट कट झालं आणि नंतर त्याला सांगितलं गेलं होतं की आता व्यवस्थित तुम्हाला काळजी घ्यावी लागेल नाही तर तुमचा पाय कापण्याची पाळी येईल. आता तो पेशंट अशा कन्फ्युजनमध्ये की काळजी घ्यायची म्हणजे नक्की कोणी घ्यायची, म्हणजे मी घ्यायची का डॉक्टरांनी घ्यायची. आता डॉक्टर सांगतायत ते तर मी करतोय, ते म्हणतात बाबा शुगर बॅलन्स ठेवा, इंजेक्शन चालू आहेत, शुगर बॅलन्स आहे, सगळ्या गोष्टी जर का असतील तर आणखीन मी काय काळजी घ्यायची. आणि मग तो कन्फ्यूज झाला आणि मग त्यानंतर त्यांनी माझं म्हणजे प्रोग्राम्स ऐकला असेल आणि तो माझ्याकडे आला आणि त्याच्यातून आपण जर का बघितलं त्याला तर त्याच्या ब्लड वेसल्स डॅमेज होत चालल्या होत्या आणि त्या ब्लड वेसल्स जर का तुम्ही वाचवणार नसाल, नुसतं शुगर कंट्रोल करण्याच्या मागे लागला तर त्या ब्लड वेसल्स कशा काय वाचतील. आणि मग आपण त्या ब्लड वेसल्स म्हणजे हे करण्यासाठी आयुर्वेदामध्ये जी काही शोधन चिकित्सा दिलेली आहे त्याप्रमाणे आपण त्याला ॲडमिट करून गेलं. आपल्याकडे 100 बेडचं हॉस्पिटल असल्यामुळे मॉडर्न प्लस सगळ्या ट्रीटमेंट्स तिथे आहेत आणि आपण त्याला एक ॲडव्हान्स आयुर्वेदा ट्रीटमेंट दिला आणि त्याच्यातून त्याच्या ज्या ब्लड वेसल्स तिथे डॅमेज होतात म्हणजे प्रॉपर जी काही न्यूरोपॅथीची ट्रीटमेंट आहे ती आपण त्याला तिथे दिली, बरोबर ना. त्यानंतर त्याचा जो काही डायबिटीस म्हणजे प्रमेह होतं, बरोबर ना, मग तो प्रमेह नक्की कुठला आहे त्याप्रमाणे मग त्याचं डायग्नोसिस करून त्याप्रमाणे त्याला उपाय दिले आणि त्यातून त्याला आपण औषधमुक्त जीवनाकडे घेऊन गेलो, बरोबर. आणि अशा पद्धतीने कसं म्हणजे प्रॉपर जर का उपाय केले तर ते होऊ शकतात. नाही तर नुसतीच जळजळ झाली म्हणून फक्त म्हणजे म्हणतो ना साखर वाढली, ॲक्च्युली साखर का वाढली या कारणांचा विचार न करता नुसतंच जर का तुम्ही शुगर मॅनेज करण्याकडे गेला तर काय होतं की टेम्पररी शुगरचे आकडे नॉर्मल येतील परंतु कॉम्प्लिकेशन्स मात्र वाढत जातात आणि एक वेळ गोळ्या पण वाढत जातात आणि त्याची हीटमुळे नंतर काय होतं ब्लड वेसल्स डॅमेज व्हायला लागतात, नर्व्स डॅमेज व्हायला लागतात, त्यातून मग न्यूरोपॅथीसारखे प्रॉब्लेम येतात आणि पाय कापण्यापर्यंत ते प्रकरण जात असेल तर नक्की आपण म्हणजे डायबिटीस मॅनेज करतोय का, सायंटिफिक वेनी जातोय का हे बघणं गरजेचं आहे. त्यामुळे जर का डायबिटीस कॉम्प्लिकेशन्स टाळायचे असतील तर सध्या आयुर्वेदाला पर्याय नाही असं तरी मला तरी वाटतंय. नक्कीच. तर आता आपण एका MD ॲलोपॅथी डॉक्टरांची प्रतिक्रिया पाहूयात. कशा पद्धतीने ट्रीटमेंट घेतल्यानंतर आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा त्यांना चांगल्या पद्धतीने फरक पडलेला आहे. मी डॉक्टर दत्तात्रय वासुदेवराव काजे, स्वतः फिजिशियन असून गेले 45 वर्ष मी डायबिटीस आणि चेस्ट फिजिशियन म्हणून प्रॅक्टिस करत आहे. सध्या हडपसरमध्ये मी रहिवासी म्हणून काम करत आहे. मला गेले 20 ते 22 वर्षापासून डायबिटीस होता. मी माझ्या ॲलोपॅथिकचे औषध चालू होते माझं नव्हतं, परंतु एक दिवस मी गिरीश सरांचे भाषण ऐकून मी त्यांच्याकडे स्वतःची तब्येत दाखवायला आलो आहे. ज्या दिवशी मी आलो त्या दिवशी मला माझ्या 5 प्रकारचे डायबिटीसचे औषध चालू होते. आजच्या घडीला
माझ्यावरच्या चेहऱ्यावर नैराश्य होतं, मी थकून गेलेलो असायचो, तो मी आजच्याकडे 69व्या वर्षी सुद्धा टवटवीत आहे. मी 6 ठिकाणी एक फिजिशियन म्हणून व्हिजिट करतो, गव्हर्नमेंटचा जॉब, पोस्ट रिटायरमेंट जॉबही करतो आणि मी एकदम आनंदी आहे. 1 महिन्यानंतर सरांच्या ट्रीटमेंट 1 महिन्यानंतर जानूमेड 500, लुझोवास्टिन म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी करायची गोळी आणि ब्लड प्रेशरची गोळी बंद करून माझी साखरही अतिशय नियंत्रणात आहे, ब्लड प्रेशरही अतिशय नियंत्रणात आहे आणि माझं वजनही जवळपास 2 ते 3 किलोच्या दरम्यान कमी झालेलं आहे. आणि मी अतिशय उत्साही नेहमी असतो. जे मी पूर्वी नर्वस होतो, मला काम करण्याची इच्छा होती, मला थकवा आल्यासारखा जाणवते, तसं अजिबात वाटत नाही. आणि या महिन्यात मला आश्चर्याचा त्यांनी धक्का दिला की डॉक्टर साहेब, तुम्ही उद्यापासून गोड फळं सुद्धा खाऊ शकतात, इव्हन तुम्ही आंबा पण खाऊ शकतात. जे आम्ही 20 वर्षामध्ये मी एकही आंब्याची फोडही खाल्ली नाही, ना अंगूरही खाल्ले, ना चिकूही खाल्ले, कोणतेही मी गोड फळाला हात सुद्धा लावला नव्हता. कडक पथ्य माझ्या, मी स्ट्रिक्टली गोड फळे टाळत होतो. परंतु सरांनी दिलेल्या शब्द मला त्याने सांगितलं आणि माझ्या अजूनही एक औषध त्यांनी आजपासून बंद केलेलं आहे. त्याबद्दल मी सरांच्या ट्रीटमेंटवर अतिशय समाधानी आहे. जरी मी ॲलोपॅथिकचा डॉक्टर असेल, जरी मी MD फिजिशियन असेल, जरी मी स्वतःची डायबिटॉलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत असेल, मधुमेह तज्ज्ञ म्हणून, तरी माझा आता विश्वास पाहिला की आमच्या ॲलोपॅथीपेक्षा आयुर्वेदिक गोळीवर औषधोपचार केल्यास याच्यापासून आपण डायबिटीस पासून मुक्ती पाहू शकतो. व मधुमेह मुक्तीचा जो कार्यक्रम सर राबवत आहेत, हा मधुमेहाचा मुक्तीचा कार्यक्रम हा सर्वांनी अटेंड करावा, ही माझी तुम्हाला या प्रसंगी नम्र विनंती आहे. तर आत्ताच आपण ज्यांची प्रतिक्रिया पाहिली ते स्वतः एक MD ॲलोपॅथी डॉक्टर आहेत आणि त्यांना अतिशय पॉझिटिव्ह असा आयुर्वेदिकचा रिस्पॉन्स आलेला आहे आणि कशा पद्धतीने ते पूर्णपणे समाधानी आहेत डॉक्टरांच्या ट्रीटमेंटवर. चला तर मग आता पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. तर डॉक्टर, सगळ्यात महत्त्वाचं की डायबिटीज रेटायनोपॅथी हे काय असतं? बेसिकली रेटायना म्हणजे डोळ्यांचा पडदा आणि ह्या डोळ्यांच्या पडद्याला ब्लड सप्लाय असतो आणि हा जो रक्तपुरवठा आहे, या रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या जर का डॅमेज व्हायला लागल्या तर मग हा पडद्याला सूज येते किंवा मग पडद्यातून जे काही विजन आपल्याला यायला पाहिजे ते विजन आपल्याला येत नाही आणि त्याच्यामधून मग जर का तो पडदा पूर्णपणे डॅमेज झाला तर अंधत्व येण्याची शक्यता असते. त्याला डायबेटिक रेटायनोपॅथी असं म्हणतात. म्हणजे जर का अनेक पेशंटच्यामध्ये, म्हणजे एखाद्या पेशंटचं सांगितलं तर असंच एक म्हणजे 58 वर्षाचे एक ग्रस्त होते, म्हणजे जस्ट रिटायरमेंटच्या जवळ आलेले आणि त्यांना म्हणजे असंच दिसायचा प्रॉब्लेम क्रिएट झाला. त्याच्यानंतर मग इंजेक्शन घ्यायला सांगण्यामध्ये आली, परंतु त्यांनी विचारलं की बाबा ही इंजेक्शन्स घेतल्यानंतर माझं विजन वाचेल का किंवा म्हणजे मग माझं अंधत्व मला टाळता येईल का? तर त्यावेळेला त्यांना सांगण्यात आलं नाही बाबा हे इंजेक्शन्स रिपीटेड घ्यात राहावी लागतील आणि काही काळ आम्ही तुमचं विजन एक्सटेंड करू, पण ते कधी ना कधीतरी त्याला अंधत्व येऊ शकतं. मग त्याच्यानंतर त्यांनी माझ्याकडे ज्या वेळेला आले तेव्हा त्यांनी मला तोच प्रश्न विचारला. तर मी त्यांना त्याच्यामागचं मेकॅनिझम समजावून सांगितलं की म्हणलं की डायबिटीसमुळे रेटायनोपॅथी होते किंवा डायबिटीसमुळे म्हणजे काय म्हणतो की त्या ब्लड वेसल्स डॅमेज होतात असं म्हणण्यापेक्षा आयुर्वेदाचं म्हणणं असं आहे की तुमच्या शरीरामध्ये जर का हीट वाढली, तुमच्या शरीरातला अग्नी जर का बिघडला तर डोळ्यांच्या ठिकाणचा अग्नी बिघडणार आहे, डोळ्यांच्या ठिकाणी हीट निर्माण होणार आहे आणि होतंही तसंच. म्हणजे कसं की तिथल्या ज्या काही ब्लड वेसल्स असतात त्याच्यामध्ये म्हणजे गरम रक्त झाल्यामुळे प्रॉब्लेम कसा होतो की त्या रक्तवाहिन्या डॅमेज होतील आणि म्हणून तिथे कोलेस्ट्रॉलचे लेअर तयार व्हायला लागतात, तिथे एक स्वेलिंग तयार होतं त्या हीटचं. आणि मग या हीटमध्ये नुसतंच तुम्ही शुगर मॅनेज करत राहिला तर कसं होणार? म्हणजे जर का आपण असं जरी म्हणलं की डायबिटीसमुळे म्हणजे एखाद्या चोराने बाबा कुलूप चांगलं नव्हतं म्हणून चोरी करून गेला असं जरी आपण म्हणलं तर किती मोठं कुलूप आणून परत काही उपयोग होणार आहे का? मग त्याच्यापेक्षा नुसती शुगर मॅनेज करून काय होणार आहे त्यावेळेला? तर त्यावेळेला तिथे जी काही निर्माण झालेली हीट आहे त्याच्यामुळे ज्या काही ब्लड वेसल्स डॅमेज होत आहेत ह्याच्यावर काम करणं गरजेचं असतं. पण अशा वेळेला नुसती जर का इंजेक्शन, कारण त्या हीटमुळे त्या ब्लड वेसल बस्ट होण्याची किंवा फुटण्याची शक्यता असते. तुम्ही इंजेक्शन देऊन नुसतं त्याचं म्हणजे सॉल्डरिंग कराल टेम्पररी, म्हणजे एका ठिकाणून फुटायला लागलं तिथे तुम्ही सॉल्डरिंग करा, दुसरीकडून फुटायला लागलं तिथे सॉल्डरिंग कराल, पण तिथलं जोपर्यंत हीट तुम्ही कमी करत नाही तोपर्यंत कधी ना कधीतरी त्या ब्लड वेसल्स पूर्णपणे डॅमेज होणार आहेत आणि अंधत्व येणार आहे. मग त्याच्यापेक्षा तुम्ही मुळातली तिथे हीट जर का आपण कमी केली, बरोबर ना, तर तुम्ही काय करू शकता, तिथले जे काही ब्लड वेसल्स आहेत आणि तिथलं वातावरण तुम्ही बदललं तर जसं हार्टला जर असा कोलॅटरल ब्लड वेसल्स तयार होतात तसं डोळ्याच्या ठिकाणी, पडद्याच्या ठिकाणी
ठिकाणी सुद्धा कोलॅटरल ब्लड वेसल्स तयार होतात आणि मेनली जे अँटीवेजेप इंजेक्शन्स किंवा म्हणजे जे लेझर ट्रीटमेंट असते ती या ब्लड वेसल्सला सुद्धा म्हणजे ब्लॉक करणारी असते, कारण तिथे वातावरणच एवढं बिघडलेलं असतं की नवीन येणारे ब्लड वेसल्स सर्वाईव्ह होऊ शकत नाहीत आणि ब्लिडिंग होऊन अंधत्व येईल म्हणून. परंतु आयुर्वेदाचा मात्र म्हणजे वेगळा प्रकार असतो. आयुर्वेद काय करतं की तिथलं वातावरण सुधरवतं, म्हणजे पहिल्या जुन्या ब्लड वेसल्स डॅमेज होण्यासाठी जे काही कारण झालेलं आहे, हीट वाढलेले आहे ते कमी करतं. नवीन ब्लड वेसल्ससाठी त्याला चांगलं वातावरण निर्माण होऊ देतं आणि त्याच्यामुळे नवीन ब्लड वेसल्स इंटॅक्ट होतात, म्हणजे तयार होतात आणि त्याच्यातून त्या पेशंटचं व्हिजन सुधारतं, अंधत्व तुम्हाला परमनंटली टाळता येतं. त्यामुळे तुम्ही जर का बघितलं तर मी एकूण ह्या सगळ्या बाबतीत बघताना म्हणजे आयुर्वेदाच्या ट्रीटमेंट ह्या मोर सायंटिफिक आणि म्हणजे रिअलिस्टिक आहेत असं मला तरी वाटतं आणि त्याच्यातून आम्ही अनेक जणांचं व्हिजन वाचवायला म्हणजे काय म्हणतो की यशस्वी झालेलो आहोत. त्यामुळे डायबेटिक कॉम्प्लिकेशन्स टाळायचे असतील तर आयुर्वेदाला सध्या तरी पर्याय नाही आहे. नक्कीच. तर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे सर्व डॉक्टर व त्यांची टीम ऑनलाईन ट्रीटमेंट देण्यामध्ये पूर्ण प्रशिक्षित असून त्यामुळे भारतातीलच नाही तर परदेशातील सुद्धा अनेक रुग्णांनी डायबिटीज, हृदयविकार, किडनी, कॅन्सर, संधिवात, PCOD, PCOS, इन्फर्टिलिटी इत्यादी आजारांमध्ये औषधमुक्त जीवनाचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा घर बसल्या औषधमुक्त जीवनाचा लाभ घेऊ शकता. त्याचप्रमाणे डॉक्टर विद्याधर गिरी यांची पुण्यामध्ये हडपसर, कोथरूड व काळीवाडी या 3 ठिकाणी क्लिनिक असून ते दर महिन्याला अंधेरी, मुंबई, ठाणे, सातारा व कोल्हापूर या ठिकाणी कन्सल्टिंगसाठी भेट देतात. तरी ऑनलाईन ट्रीटमेंटसाठी किंवा त्यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी स्क्रीनवर फ्लॅश होत असलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा. इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. डायबिटीज कॉम्प्लिकेशन्स व आयुर्वेद या विषयावर आपण डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासोबत चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. तर डॉक्टर, सध्या डायबिटीजच्या रुग्णांमध्ये किडनी फेल होण्याचं प्रमाण हे वाढत चाललंय, तर त्यामागे नेमकं काय कारण आहे? कसं आहे, डायबिटीसला आयुर्वेदामध्ये मधुमेह असं म्हणलेलं आहे, म्हणजे प्रमेह, म्हणजे शरीरामध्ये कुठेतरी इम्बॅलन्स झालेला असतो आणि त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला लगेच काय दिसतो, युरिनमध्ये दिसायला सुरुवात होते. म्हणजे जर का म्हणजे कफज प्रमेय असतील, 10 प्रकारची कफज प्रमेय सांगितलेले आहेत आयुर्वेदामध्ये, म्हणजे स्थूल मेही म्हणजे आपण जे म्हणतो ना जाड माणूस असतो, मग त्याच्या युरिनमध्ये साखरेचं प्रमाण असेल किंवा त्याच्यामध्ये थोडंसं प्रोटीनचं प्रमाण असेल, अशा प्रकारे असेल तर तो कफज प्रमेय असतो. त्यानंतर 6 प्रकारचे पित्तज प्रमेय सांगितलेली आहेत. मग त्याच्यामध्ये युरिनमध्ये ॲसिड येण्याची शक्यता असते आणि त्या ह्याच्यामुळे म्हणजे युरिनमध्ये क्षाराचं प्रमाण वगैरे वाढतं. आणि जर का म्हणजे 4 प्रकारची जी काही वातज प्रमेय सांगितले त्याच्यामध्ये धातूंचा लॉस होतो, म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये मसल्स येण्याची शक्यता असते, मज्जा येण्याची शक्यता असते आणि शरीर वीक होत जात असतं. तर त्याच्यामुळे म्हणजे शरीरामध्ये इम्बॅलन्स झाल्यामुळे युरिन बिघडलेली असते. खरं वास्तविक हा इम्बॅलन्स दूर करून जर का तुम्ही हेल्दी युरिनची निर्मिती केली तर किडनी फेल व्हायचं म्हणजे काही हेच निर्माण होत नाही, म्हणजे प्रसंगच निर्माण होत नाही आणि त्यालाच डायबिटीस मॅनेजमेंट किंवा मधुमेह म्हणजे मॅनेजमेंट असं म्हणतात. परंतु तसं न करता नुसतंच म्हणजे रक्तातले साखरेचे आकडे मॅनेज करण्याकडे भर दिला जातो आणि त्याच्यामधून गोळ्यांचं प्रमाण वाढायला लागतं. कारण शेवटी तुम्ही निसर्गाच्या विरोधात जाऊन किती वेळ काम करणार? मग म्हणजे तुम्ही नुसतंच काय करताय की रक्तात आलेली साखर जबरदस्ती शरीरात भरायचं काम करतात, दुसरं काहीच करत नाही आणि त्यामुळे शरीर विरोध करत गेलं की गोळ्यांचं प्रमाण वाढत जातं आणि त्या गोळ्यांचे केमिकल परत पहिले जे काही इम्बॅलन्स झालेला असतो आणि जे काही तुम्ही खाता ते जेव्हा तुमच्या मोठ्या आतड्यात जातं तिथेच तर युरिनची निर्मिती होत असते आणि मग त्या युरिनमध्ये एवढ्या केमिकलचं प्रमाण वाढलेलं असतं, एवढे टॉक्झिन्स वाढलेले असतात की किडनी ते टॉक्झिन्स सहनच करू शकत नाही आणि त्याच्यामुळे तो पेशंट किडनी फेल्युअरकडे जात असतो. तर त्याच्यामुळे जर का म्हणजे एखाद्याला डायबिटीज झाला तर प्राथमिक पातळीवरच बाबा त्याला कुठल्या प्रकारचं प्रमेय आहे, नुसतं म्हणजे शुगर वाढली, शुगर हे एक सिम्पटम आहे, बरोबर ना, ते एक लक्षण आहे. लक्षणांवर काम करण्यापेक्षा त्याला 20 प्रकारचे जे काही मधुमेह आयुर्वेदामध्ये सांगितले तर त्याला कुठल्या प्रकारचं प्रमेय आहे आणि त्याला काय उपाय केले गेले पाहिजेत, ह्याप्रमाणे उपाय करून जर का त्याचं हेल्दी युरिन निर्माण करण्याकडे लक्ष दिलं तर किडनी फेल होणारच नाही. परंतु नुसतंच साखर मॅनेज करण्याकडे जर का लक्ष दिलं तर टॉक्सिक लेवल वाढत जाईल आणि एक दिवस किडनी फेल होईल. त्याच्यामुळे आपण ज्या मार्गाने सध्या जातोय त्याच्यातून कॉम्प्लिकेशन्स वाढण्याशिवाय दुसरं काहीच होणार नाही. म्हणून तुम्ही बघा ना 20च्या आधी म्हणजे तुम्ही बघितलं 2000 सालाच्या आधी तर एवढे काही कॉम्प्लिकेशन नव्हते. उलट जेवढा औषधांचा अतिरेक वाढायला लागला तेवढे कॉम्प्लिकेशन्स वाढत चाललेत. म्हणजे कुठेतरी आपण चुकीच्या दिशेला चाललेलो आहोत. तर त्याच्यामुळे जर का डायबिटीज कॉम्प्लिकेशन्स टाळायचे असतील तर डायबिटीज आयुर्वेद मॅनेजमेंटला पर्याय सध्या तरी नाही आहे. नक्की. डॉक्टर, जाता जाता आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात काय सल्ला द्याल, अगदी एक वाक्यात? डायबिटीज मॅनेज करायचं असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही. कारण जर का डायबिटीजमुळे 10-15 वर्षातच अनेक कॉम्प्लिकेशन्स निर्माण होणार असतील तर मग आपण काय मॅनेज करतोय हा सगळ्यात मोठा पार्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की डायबिटीजची जी काही सायंटिफिक मॅनेजमेंट जी आहे ती आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. प्रॉपर तुम्ही डायबिटीज का झाला याचं निदान करा आणि त्या म्हणजे कारणांवर उपचार केले तर तुम्ही डायबिटीज मुक्त आयुष्य जगू शकता, औषधमुक्त आयुष्य जगू शकता आणि भविष्यातले कॉम्प्लिकेशनसुद्धा टाळू शकता. त्यामुळे जर का तुम्हाला निरोगी आणि चांगलं 100 वर्ष आयुष्य जगायचं
बघायचं असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही आहे आणि हल्ली जगामध्ये 45% आयुर्वेद वापरलं जातं. भारतामध्ये पण आता त्याची सुरुवात झाली. तरुण पिढीसुद्धा आता डायबिटीज किंवा म्हणजे लाईफस्टाईल म्हणजे कुठलेही डिसीजेस आहेत म्हणजे थायरॉईड असेल किंवा म्हणजे हार्टचे असतील थायरॉईड म्हणजे आर्थरायटिससारखे असतील संधिवातासारखे असतील यामध्ये आयुर्वेदाकडे टर्न होत आहे आणि अशाच पद्धतीने गेलं तरच आपण एक निरोगी समाजाची निर्मिती करू शकू. नक्कीच. तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. नमस्कार. तर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे सर्व डॉक्टर व त्यांची टीम ऑनलाईन ट्रीटमेंट देण्यामध्ये पूर्ण प्रशिक्षित असून त्यामुळे भारतातीलच नाही तर परदेशातील सुद्धा अनेक रुग्णांनी डायबिटीज, हृदयविकार, किडनी, कॅन्सर, संधिवात, PCOD, PCOS, इन्फर्टिलिटी इत्यादी आजारांमध्ये औषधमुक्त जीवनाचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा घरबसल्या औषधमुक्त जीवनाचा लाभ घेऊ शकता आणि त्याचप्रमाणे डॉक्टर विद्याधर गिरी यांची पुण्यामध्ये हडपसर, कोथरूड व काळीवाडी या 3 ठिकाणी क्लिनिक असून ते दर महिन्याला अंधेरी, मुंबई, ठाणे, सातारा व कोल्हापूर या ठिकाणी कन्सल्टिंगसाठी भेट देतात. तरी ऑनलाईन ट्रीटमेंटसाठी किंवा त्यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी स्क्रीनवर फ्लॅश होत असलेल्या नंबरवर संपर्क करा. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24